छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजे येथे ग्रामपंचायत प्रशासनातील अडचणींमुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून गेल्या 2 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता। मात्र गावातील मान्यवरांच्या मध्यस्थीमुळे हा संप अखेर मागे घेण्यात आला आहे। ग्रामपंचायतीमध्ये सध्या प्रशासकाची नियुक्ती नसल्याने आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे। परिणामी कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांचे वेतन रखडले असून अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची उमिरणाची स्थिती निर्माण झाली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला। संपाची माहिती मिळताच गावातील ज्येष्ठ नेते आणि माजी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली। माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू हिवाळे, माजी सरपंच बाबूराव हिवाळे, माजी उपसरपंच भीमराव कीर्तीकर, देवीदास जाधव तसेच अमर तरटे, हरिभाऊ थोरात यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली। तसेच प्रशासनाकडे हा प्रश्न तातडीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। या मान्यवरांच्या विनंतीला मान देत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पुन्हा सुरळीत सुरू होणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे। यावेळी ग्रामसेवक गणेश धनवाई पाटील यांनी सांगितले की ग्रामपंचायतीला सध्या प्रशासक नसल्यामुळे चेकवर सही करून कोणतेही पेमेंट करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन अडकले आहे। मात्र प्रशासकाची नियुक्ती होताच सर्व प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाऱ्यांचा रखडलेला 2 महिन्यांचा पगार तात्काळ अदा करण्यात येईल। दरम्यान गावातील नागरिक आणि मान्यवरांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे। कारण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर गावाच्या विकास कामांची आणि नागरिकांना सेवा देण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे। त्यांचे वेतन दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास ग्रामपंचायतीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो। सध्या संप मागे घेण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायम आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष प्रशासक नियुक्तीच्या निर्णयाकडे लागले असून कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा पगार नेमका कधी मिळणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। प्रशासक नसल्याने 4 महिन्यांपासून पगार रखडला। रांजणगाव शेणपुंजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। नमस्कार, हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आज रांजणगाव ग्रामपंचायत येथे आपण आलेलो आहे। तसेच आज सकाळपासून रस्त्यावर कचरा दिसत आहेत, त्याविषयी आपण आप्पाला विचारणार आहोत। आप्पा, आज गावामध्ये स्वच्छता झालेली नाही, काय कारण आहे? मागील 4 महिन्यापासून प्रशासकाविना ग्रामपंचायतचं काम चालू होतं। आता 20 तारखेला कोर्टाचा निर्णय आला असं सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रामध्ये जाहीर झालं। त्यानुसार आता 2-4 दिवसामध्ये त्याची व्यवस्था होईल, प्रशासकाची नेमणूक केली जाईल। त्याच्यानंतर आपण कर्मचाऱ्याचे पगार करू। आपण किती महिन्याचे पगार करणार आहे त्यांची व थकीत किती पेमेंट आहे? थकीत त्यांची 4 महिन्याचे पेमेंट बाकी आहे। आपण आज जसं प्रशासकाची नियुक्ती केली जाईल 2 महिन्याचे पगार त्यांना लगेच देऊ आपण। तसेच आपल्यासोबत दत्तू भाऊ हिवाळे आहेत। भाऊ, आता या ठिकाणी संप झाला होता, आपण मध्यस्थी केली, तर काय सांगाल? मध्यस्थी याच्यासाठी केली आम्ही आम्हाला या ठिकाणी कर्मचारी आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी ग्रामसेवकच्या वतीने या ठिकाणी बोललं झालं। ही जी कर्मचारी मंडळी आहे ही आमच्या जनता आणि ग्रामपंचायतचा मध्यस्थीकान आहे। गावाला स्वच्छता ठेवणे, गावाला वेळेवर पाणी पुरवठा करणे, हे सगळं काम जे करतील ही कर्मचारी आमची या ठिकाणी करतील। तर त्यांच्या ज्या समस्या होत्या, आम्हाला पगार नाही, पेमेंट त्यासाठी आम्ही ग्रामसेवकची विचारणा केली। त्यांनी सांगितलं प्रशासक आता गाडचा 2-4 दिवसात प्रशासक बसतोय। प्रशासक बसल्याच्या नंतर आम्ही लगेच 2 महिन्याचं पेमेंट यांना करून देऊ। तर पूर्वी ग्रामपंचायतला विनंती केली, जर तुमचं काही मागे पुढे झालं तर या लोकांसाठी यांची आर्थिक गरज म्हणून आज याचा मूळ प्रॉब्लेम जो खाण्यापिण्याचा आहे। आता आपल्याकडे पिण्याचं म्हणजे हवेवरून पेट्रोल पोट भरत नाही। तर मला असं वाटतं ग्रामपंचायती ग्रामसेवक असेल, उपसरपंच बाबूरावजी असेल, प्रभाकरजी असेल, या लोकांनी मध्यस्थी करून आपण ह्या लोकांना उदरीमध्ये किराणा भरून द्यावा ग्रामपंचायत। तर ते या सगळ्या मंडळीने ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यामध्ये आहे मी सुद्धा। आम्ही सगळे मिळून असं ठरवलं की 2 किराणा भरून द्यायचा प्रशासक येईपर्यंत। त्यानंतर ग्रामपंचायत असं 2 महिन्याचा तुमचा पगार करूया। त्याच्यामुळे त्यांचं बी पोटपाणी चाललं पाहिजे ना, कारण त्यांचं पोटपाणी सगळं ग्रामपंचायतीवरच अवलंबून आहे। कारण त्यांचा काही ॲडिशनल दुसरा व्यवसाय नाही, ते जे अवलंबून आहे ते ग्रामपंचायतीवर आहे। पण ती टेक्निकल जी बाजू होती ती या ठिकाणी शॉर्ट आउट झाली आणि मी ज्यांनी ती सुप्रीम कोर्टात केस दिली मी त्या सरपंचाचं अभिनंदन करीन। तर त्यांच्यामुळं आज ह्या जे 22 जूनला जो निकाल लागायचा होता तो 20 मेलाच या ठिकाणी लागला। त्याचा आदेश प्राप्त झाला नाही, फक्त तेवढीची वाट पाहू नये, पण ते अभिनंदन करू पण त्यांचं, आणि यांच्याही समस्या या ठिकाणी सुटून जातील। तसेच माझी उपसरपंच आपल्या सोबत आहेत, कीर्तीकर दाजी। कमळापूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे, तसेच जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याविषयी आपल्या काळापासूनच ती ट्रॅफिक जाम होत आहे, तर काय सांगाल? यावर काय उपाययोजना करणार आहात? जेव्हा आता आमचा कार्यकाळ संपून 4 महिने झालेले आहे, जेव्हा आम्ही पदावर होतो तर त्यावेळेस एकाचीही सुद्धा त्या कमळापूर रोडवर
हातगाडी लावणे किंवा मग गाडी उभा करणं अशी हिंमत होत नव्हती का त्या गाड्या त्या भाजीपाल्याच्या गाड्या आम्ही उचलून इथं आणून जमा करत होतो आणि दंड करून त्यांना गाड्या वापस होत होतो. पण त्या लोकांना हे कळलेलं आहे की इथं ग्रामपंचायतला सरपंच नाहीये, उपसरपंच नाहीये, पदाधिकारी कोण नाहीये. तर म्हणून त्या लोकांनी तो संधीचा फायदा घेऊन आणि पूर्ण रोड ते बंद करतात. जसंही प्रशासक लागल किंवा जसंही पुढची निवडणूक होईल तर त्या रोडला आम्ही पूर्ण हातगाड्या वगैरे काढून आणि तो रस्ता मोकळा करू. तसेच आपल्याकडे ग्रामविकास अधिकारी आहे साहेब, कमलापूर फाट्यावर ट्रॅफिक जाम होत आहे, तर आपण काही पोलीस प्रोटेक्शन किंवा आपले 2 शिपाई ठेवून ते ट्रॅफिक मोडण्याचा प्रयत्न करणार आहात का? यापूर्वी आम्ही वाहतूक शाखा जी आहे सिडको त्यांना पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यांनी अजून काही त्याच्यामध्ये कारवाई केलेली नाही. अजून त्यांना वाटल्यास एक रिमाइंडर पुन्हा परत देऊ. आपण पाहत होता हिंदवी न्यूज, मी छत्रपती संभाजीनगर, आक्षेडोले.